आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूया। सुरुवातीला लोकसभेनुसारच विधानसभेचा पोल कसा असेल त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लोकसभा निकालानुसार विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार बनू शकतं। लोकसभा निकालानुसार महाविकास आघाडीला 158 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महायुतीला 127 जागांवर यश मिळण्याची शक्यता। लोकसभेत महायुतीच्या तब्बल 84 आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे। भाजपच्या 105 पैकी 42 मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड मिळालंय, तर लोकसभा निकालावर आधारित विधानसभेचा हा पोल। शिंदेच्या 40 पैकी 17 आमदारांच्या भागामधून महाविकास आघाडीला मताधिक्य मिळतंय। आता अजितदादांच्या 40 पैकी 25 आमदारांच्या विधानसभेत महायुती पिछाडीवर आहे। महायुतीतले अनेक दिग्गज आपल्याच मतदारसंघातून लीड देण्यात अपयशी। महाविकास आघाडीला देखील अनेक बड्या चेहऱ्यांच्या विधानसभेत महायुतीला आघाडी। लोकसभेनुसार सर्वाधिक फटका अजित पवार गटातील नेत्यांना। लोकसभेनुसार अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात शिंदे गट पिछाडीवर। सिल्लोड, परंडा आणि रत्नागिरी विधानसभेमध्ये शिंदे गट पिछाडीवर। लोकसभा निकालानुसार वैभव नाईक, ऋतुजा लटके, शंकरराव गडाख, उदयसिंह राजपूत अशा 4 विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाची पिछाड झाली आहे। लोकसभेच्या निकालानुसार महाविकास आघाडी रवींद्र धंगेकर, विकास ठाकरे आणि कुणाल पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं काँग्रेसची पिछाडी। लोकसभा निकालानुसार अजित पवार गट 7 विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर। दिलीप वळसे, छगन भुजबळ, नवाब मलिक, माणिकराव कोकाटे, दत्तात्रेय भरणे या बड्या नेत्यांच्या विधानसभा मतदारसंघात अजित पवार गट पिछाडीवर आहे।